इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथि सत्ता देवमनुसारं बुद्धो भगवती। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या सुंदरशा सोहळ्याला इथे सुरुवात करीत आहोत। आज चंद्रभागा सोनाजी मोरे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांच्या परिवारातील लोकांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। वर्षाभास धम्मपर्व 2025 मध्ये आपण सर्वजण वेगवेगळ्या बुद्ध विहारांमध्ये धम्मग्रंथांचं श्रवण करत असतो। वंदना, सूत्रपठन, ध्यान, मनन, चिंतन, धम्मवर्ग, धम्मशिबिर या सर्व माध्यमातून आपण धम्म आचरण करणारे उपासक उपासिका आज कपिलवस्तू बुद्ध विहार उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर येथे या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं, ज्यांचं सहकार्य लाभलं, तर त्या सर्वांसाठी मी सर्वप्रथम अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो। भगवान सोनाजी मोरे, अशोक सोनाजी मोरे, सुरेश सोनाजी मोरे, उषा किशन प्रधान, मंजू देवीदास गिरे, छाया रमेश चौरस्वार, सुभाष अमराव परिवार या सर्व परिवाराच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। भिक्खू आणि उपासक उपासिका यांना भोजनदानाचा हा कार्यक्रम कपिलवस्तू बुद्ध विहार आणि या संपूर्ण परिवाराच्या वतीने संपन्न होत आहे। तेव्हा त्यांच्या संपूर्ण दातृत्वाला या ठिकाणी आम्ही आदर्श मानून त्यांना मंगल मैत्री व्यक्त करीत आहोत। आपणही एकदा 3 वेळेस साधुकार देऊन त्यांना मंगल मैत्री द्यायची। आमचे सगळ्यांचे भोजन झाले, इथल्या लोकांचे भोजन बाकी आहे, त्याच्यामुळे कार्यक्रम काय जास्त लाभवणार नाहीत। सातवाहन बुद्ध विहार, सिद्धार्थनगर, हडको, यनबारा, छत्रपती संभाजीनगर येथील बुद्ध विहारामध्ये गेल्या 2 वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपांचे धम्मसंस्कार शिबिर आम्ही राबवत आहोत। गेल्या 2 वर्षापासून धम्मवर्ग या संकल्पनेमध्ये आम्ही 2023 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्धाने त्यांचा धम्म, सिद्धार्थ गौतमाचा जन्म ते ज्ञान प्राप्तीपर्यंत असा एक खंड, दुसरा खंड धम्म दीक्षेची मोहीम, तिसरा खंड भगवान बुद्धाने काय शिकवले, 14 खंड बरोबर आहे। तर हे अशा स्वरूपातले आता तिथं धर्मवर्ग लावलेले आहेत। तर आमच्या धर्मवर्गातल्या 1-2 मुलांचं तुम्हाला छोटं भाषण ऐकायचं आहे। धम्मवर्ग 2025 ची आमची लाडकी विद्यार्थिनी म्हणजे सावित्री राजू जाधव हिला मी निमंत्रित करतो। आपण टाळ्याच्या गजरात तिचं स्वागत करा। सर्वांना नमो बुद्धाय आणि क्रांतिकारी जय। माझे नाव सावित्री राजू जाधव। मी इयत्ता 8वी मध्ये शिकते। मी सातवान बुद्ध विहारीतून भंतीजी सोबत इथे मी माझं भाषण द्यायला आले आहे व मी भंतीजी माझे मार्गदर्शक आहे आणि माझ्याकडून काही चूक झाली तर समजून घ्या। आज मी तुम्हाला धम्मामध्ये जर समताच नाही तर धम्म हा धम्म राहूच शकत नाही। समानतामध्ये भेदभाव, जातीवाद मिटवण्यासाठी बाबासाहेबांनी समतेची स्थापना केली। भगवान बुद्ध म्हणतात, जर धम्मामध्ये समताच नाही तर मग धम्माचं कारणच काय। जर
बाबासाहेब, तुम्हाला एक गोष्ट आठवते का? बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा धम्मच का स्वीकारला? तर भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये समता आहे. समता म्हणजे काय? तर समता म्हणजे नीती. नीती म्हणजे काय? तर नीती म्हणजे समाजाचा विकास. आणि जर आजच्या समाजाला समता म्हणजे काय हे जर कळलं व त्यांच्यामध्ये जर समता असेल तर आजच्या समाजाचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. जर उज्ज्वल भविष्य राहील तर बाबासाहेबांचे विचार हे आपल्या जनरेशन टू जनरेशन पसरत राहील व बाबासाहेबांचे विचार जर जनरेशन टू जनरेशन जर आपण सांगत गेलो तर बाबासाहेब हे महान पुरुष होते, राहील आणि हमेशाच राहील असं मी सांगते. व समता हा शब्द नेमकी नीतीवरच का अवलंबून आहे? नीती आणि धम्म हे दोन समताशिवाय अपूर्ण आहे. नीती म्हणजे समाजाचा विकास आणि धम्म म्हणजे शाश्वत स्वरूपाचे ज्ञान. नीती विना धम्म हा अपूर्ण आहे आणि धम्माविना नीती ही अपूर्ण आहे. आणि समताशिवाय नीती धम्म हे सुद्धा अपूर्ण आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात, जर आपल्याला समानता याचं जर योग्य उदाहरण सांगायचं असेल तर ते म्हणजे आपला भिक्खू संघ. भिक्खू संघ तुम्हाला माहिती आहे धम्माचे प्रचार प्रसार करतो. तर धम्माचे प्रचार प्रसार करताना भिक्खू संघामध्ये हमेशा समानता असते. जर समानतेशिवाय भिक्खू संघ प्रचार प्रसारच करणार नाही तर तो धम्म म्हणून ओळखले जाणार नाही. आणि धम्मामध्ये आपल्याला समानता व मानसिक समानता आणि सामाजिक समानता या दोन प्रकाराचे समानता दिसतात. मानसिक समानता म्हणजे काय? तर मानसिक समानता म्हणजे मनातून आपल्याला दुसऱ्यांप्रती समानता आली पाहिजे. म्हणजेच की हा गरीब आहे, मी याच्यासोबत राहू शकत नाही, किंवा हा अमीर आहे तर मी गरीब आहे की हा माझ्यासोबत राहू शकत नाही, असं नाही. आणि सामाजिक समानता ही आपल्याला कोणी शिकवली? तर सामाजिक समानता ही आपल्याला महामानवांनी शिकवली. का बरं की बाबासाहेबांनी आपल्या समाजाला सर्वांच्या प्रती समान आणण्यासाठी खूप कष्ट व खूप लढले. आणि त्यांना समानता ही संकल्पना राज्यघटनेत सुद्धा आणली. म्हणजेच की समानता ही संकल्पना इतकी महत्वाची आहे. बाबासाहेबांनी समानता ही संकल्पना संविधानामध्ये सुद्धा नमूद केली. तुम्ही जर संविधान स्कूलमध्ये रोज वाचता होतं पण तर त्याच्यात समानता ही संकल्पना इतकी महत्वाची आहे की त्यांनी सगळं होतं. व सामाजिक समानतामध्ये शील, समाधी, प्रज्ञा हे 3 प्रकार आहे. शील म्हणजे काय? तर शील म्हणजे शीलाचे स्थान प्राप्त करणे. व समाधी म्हणजे काय? तर समाधी म्हणजे आपण एखाद्याला प्रेरणा देणे. व प्रज्ञा म्हणजे काय? तर प्रज्ञा म्हणजे आपण जो अनुभव घेतो व त्याच्यातून आपल्याला जे ज्ञान होतं की बाबा आता मी ह्यावेळेस ही गोष्ट केली, जर मी पुढच्या वेळेस जी वापस करत तर आपल्याला तीच चूक आपल्याला वापस दिसेल तर ते चुकीचं आहे. आपल्याला प्रज्ञा म्हणजे काय? तर अनुभवातून आलेले ज्ञान. आणि अनुभवातून आलेले ज्ञान हेच म्हणजे प्रज्ञा होय. आणि शील, समाधी आणि प्रज्ञा हे धम्माची 3 महत्वाची संकल्पना आहे. आणि बाबासाहेबांच्या मते शील, समाधी, प्रज्ञा जर ही धम्मामध्ये नसेलच तर धम्म हा धम्मच नव्हे. व नीती म्हणजे धम्म आणि धम्म म्हणजे नीती. जर नीती विना धम्म अपूर्ण असेल तर धम्माविना नीती ही अपूर्ण आहे. कारण जर समाजाचा विकास जर समतेने नसेल होत तर तो धम्मच नव्हे. आणि जर धम्माचा विकास जर समतेने नसेल होत तो पण धम्मच नव्हे. का बरं की समता ही इतकी महत्वाची संकल्पना आहे ज्याने आपण समजा एखादं दुःखात आहे आणि जर आपण त्याच्या दुःखात जर समावेश केला तर आपण ही समानताची एक पायरी होय. आणि जर एखादं सुखात आहे ना आपण त्याच्या सुखात गेलो ती पण एक आहे. पण असं नाही तो दुःखात आहे हा सुखात आहे तर मी सुखाकडेच जाईन, मी दुःखाकडे जाणार नाही. आपण हमेशा आपल्या मतावर ठाम राहिलं पाहिजे. जर मी याच्यासोबत आहे दुःखात तर मी याच्यासोबत दुःखातही राहीन आणि त्याच्या सुखातही राहीन. हेच मान्य बाबासाहेबांनी बुद्धांचा धम्म हा स्वीकारला. मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, नमो बुद्धाय. यानंतर आमच्या धम्म वर्गातील विद्यार्थी आर्य राहुल वाघ त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. छोटे मुलं आहेत आणि छोटे मुलं हे धम्माची भाषा बोलत आहेत तर ते मोठी गौरवाची बाब आहे.
सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम। जरसा जोरात आपण बाबासाहेबांचे लेकर आहे, जोरात जय भीम। जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी समग्र मानव जातीच्या कल्याणासाठी निर्मिलेला पवित्र असा सद्धम्म, तो सद्धम्म आपल्याला समजून सांगणारा पवित्र असा भिक्खू संघ, या 3 रत्नांना मी अभिवादन करतो। माझे धम्मगुरु भंते रत्नदीप तेरो यांनाही मी अभिवादन करतो आणि माझ्या आजच्या विषयास मी सुरुवात करतो। माझा आजचा विषय आहे, आपण जी बुद्ध वंदना म्हणतो त्यातील काही शब्द आहेत। अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीस धम्म सारथी सत्ता देव मनु सानं बुद्धो भगवाती। अर्थात काय तर हे शब्द बुद्धांची गुण सांगतात, बुद्धांची महती सांगतात। तर त्या काही शब्दांचा अर्थ मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करेन। पहिला शब्द आहे अरहं। अरहं या शब्दाचा अर्थ होतो मनातील संपूर्ण विकार नष्ट करणारा, अर्थात मनोविकार नष्ट करणारा। मनोविकार कोणते तर मनातील राग, द्वेष, लोभ, मोह, एखाद्या गोष्टीप्रती असणारी आसक्ती हे नष्ट करणारा म्हणजे अरहं। दुसरा आहे सम्मा संबुद्धो, अर्थात 4 आर्य सत्याचे यथार्थ ज्ञान जाणणारा। जो व्यक्ती 4 आर्य सत्याचे यथार्थ ज्ञान म्हणजे त्याला 4 आर्य सत्य हे पूर्ण माहिती आहे, तो त्या 4 आर्य सत्याचे पालन करतो, त्याला म्हणतात सम्मा संबुद्धो। 4 आर्य सत्य म्हणजे कोणते तर दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य, दुःख निरोध गामिनी पटिपदा मार्ग आर्य सत्य। दुःख आर्य सत्यमध्ये 12 कड्या येतात। त्या 12 कड्या जातीपी दुःखा, व्याधीपी दुःखा, जरापि दुःखा, मरणंपि दुःखा, अपियो संपयोगो दुःखा, पियो विपयोगो दुःखा, यंपिंचंग न लब्बंती तंगपि दुःखा, संकीथेन पय्योपादा स्कंदापि दुःखा, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान। दुसरा आर्य सत्य आहे दुःख समुदय आर्य सत्य। या दुःख समुदय आर्य सत्यामध्ये 3 महत्वाच्या कड्या आहेत। त्या कड्या म्हणजे काम तन्ना, भव तन्ना, विभव तन्ना। काम तन्ना म्हणजे काय तर इंद्रिय सुखाप्रती असणारी आसक्ती। आपले जे 5 इंद्रिय आहेत त्यांना महत्वाचे स्थान आहे। त्या 5 इंद्रियांप्रती असणारी आसक्ती म्हणजे काम तन्ना। भव तन्ना म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची इच्छा, पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची इच्छा। आपल्याला असं वाटतं ना की मला या जन्मात हे मिळालं नाही पण मी हे पुढच्या जन्मात हासिल करेन, हीच इच्छा म्हणजे भवतन्ना। विभवतन्ना म्हणजे काय तर स्वतःला संपवणे, आत्महत्या करण्याची इच्छा। बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आत्महत्या याच्यासारखे पाप कर्म दुसरे कोणतेही नाही। हे झालं दुःख समुदय आर्य सत्य। दुःख निरोध आर्य सत्यामध्ये एक महत्वाची कडी आहे, पण 4 कर्म केल्यानंतरच आपल्याला ती एक कडी मिळते। ते 4 कर्म म्हणजे चागो, अनालयो, पटिनिस्सगो, मुक्ती म्हणजेच मुक्ती। या 4 कड्या, हे 4 बंधनं तोडल्यानंतरच आपल्याला निब्बाणाची प्राप्ती होते। चौथा आर्य सत्य आहे दुःख निरोध गामिनी पटिपदा मार्ग आर्य सत्य, अर्थात आर्य अष्टांगिक मार्ग। आर्य अष्टांगिक मार्ग आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती असेल। सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्मान, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, हे 8 अंग तर बहुतेक जणांना माहिती असतात। दुसरा आहे विद्याचरण संपन्नो। विद्याचरण संपन्न म्हणजे काय, विद्या आणि आचरणाने युक्त। भगवान बुद्धाकडे धम्माची विद्या आहे, ती धम्माची विद्या बुद्धांनी निर्माण केलेली आहे। त्या बुद्धांचा शोध आहे आणि त्या बुद्धांच्या अगोदर होऊन गेलेला 27 बुद्धांचा तो अनुभव आहे आणि सम्यक सिद्धार्थ गौतम बुद्धांचे तो शोध आहे, म्हणजेच ती बुद्धांची विद्या आहे। आणि बुद्ध त्या विद्याचे आचरण करतात म्हणजे विद्याचरण संपन्नो। सुगतो म्हणजे काय तर निर्वाणाला प्राप्त झालेला। निर्वाण ही संकल्पना समजून घेण्या अगोदर आपल्याला 2 संकल्पना समजून घेणे हे महत्वाचे आहे, ते म्हणजे मोक्ष आणि स्वर्ग। मोक्ष ही संकल्पना ख्रिश्चन धर्मामध्ये आहे आणि स्वर्ग ही संकल्पना हिंदू धर्मामध्ये आहे। मोक्ष म्हणजे काय तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी ईश्वराची पूजा अर्चनेने आपला पुनर्जन्म टाळणे म्हणजे मोक्ष। तर मोक्ष हा संकल्पना सगळ्याला समजली असेल। त्यानंतर स्वर्ग। स्वर्ग म्हणजे काय तर हिंदू धर्मातील 33 कोटी देवी देवतांना खुश करूनच आपल्याला स्वर्गात जाता येते। स्वर्गामध्ये उर्वशी, मेनका यांच्यासारख्या सुंदर स्त्रिया आपली सेवा करतात असे म्हणतात। तर बुद्ध म्हणतात हे खोटं आहे, हे सत्य नाही। तर बुद्ध म्हणतात निब्बाणाची प्राप्ती ही मरण्याच्या अगोदर होते। निब्बाणाची प्राप्ती म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर काम तन्ना, भव तन्ना, विभव तन्ना या 3 बंधनांना नष्ट करूनच आपल्याला निब्बाणाची प्राप्ती करता येते। लोकविदू। लोकविदू म्हणजे काय तर सर्व सत्वाविषयी जाणणारा। तर सत्व म्हणजे समजून घेऊया। सत्व म्हणजे काय तर एक महत्वाची व्याख्या आहे सत्वाची, ज्याच्यामध्ये जिवंतपणाचं सत्व तोच खरा, ज्याच्यामध्ये जिवंतपणाचं तत्व तोच खरा सत्व।
सर्व सत्वांविषयी जाणतात. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे की बुद्ध भूत, भविष्य आणि वर्तमानाचे जनक आहेत. तर बुद्धांना सगळ्यांचं भूत माहिती आहे, भविष्य माहिती आहे आणि वर्तमानही माहिती आहे, म्हणजे लोकविदू. अनुत्तर पुरीस धम्म सारथी, अर्थात अज्ञानी लोकांना धम्माच्या मार्गावरती आणणार. बुद्ध अज्ञानी लोकांना, म्हणजे ज्यांना धम्माविषयी काही माहित नाही, त्यांना धम्माच्या मार्गावरती आणतात. म्हणजे आणि याचं एक उदाहरण म्हणायचं गेलं तर आपल्याला अंगुलीमालची कथा बघता येईल. अंगुलीमाल हा किती दृष्ट होता, तो लोकांच्या करंगळ्यात कापून गळ्यात घालायचा. तो धम्माच्या मार्गावर, त्याला धम्म म्हणजे काय हे तरी माहिती होतं का? नाही. धम्म हा शब्द पण त्याच्या परिचयात नव्हता. पण बुद्धांनी धाडस करून त्याच्या जवळ गेले. बुद्धांनी त्याला धम्माची शिकवण दिली आणि तो धम्माच्या मार्गावरती लागला, मोठा भिक्षू झाला, अरहंत झाला. तर म्हणजेच अज्ञानी लोकांना बुद्ध हे धम्माच्या मार्गावरती जाणतात. दुसरा आहे सत्ता देव मनुष्यानं, अर्थात देव आणि मनुष्यांचे शास्त्र. आपले तर भगवान बुद्ध हे गुरु आहेतच, पण बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की देवांचे पण ते गुरु होते. एकदा एक देवता बुद्धांजवळ पूर्ण जेतोन प्रकाशित करून आली आणि बुद्धांना त्याने अनुलोम पटिलोम हे विचारले. तर बुद्ध त्यांनी बुद्धाला वंदन केले. म्हणजे याचा अर्थ काय होतो? कोणता गुरु आपल्या शिष्याच्या पाया पडतो का? तर नाही. तर शिष्य गुरुच्या पाया पडतो. याचा अर्थ काय? तर देवांनी बुद्धाच्या पाया पडले, म्हणजे देवही बुद्धांना गुरु मानतात. बुद्ध म्हणजे काय? तर स्वतः आचरण करून दुसऱ्याला आचरण करण्याची शिकवण देणारे. म्हणजे बुद्धांनी तो सद्धम्म समजून घेतला. तो सद्धम्म चांगला आहे, गोड आहे, मधुर आहे हे समजून घेतला आणि त्यांनी आपल्याला आचरण करण्याची शिकवण दिली. तिसरा आहे भगवती, म्हणजेच बुद्ध म्हणतात काम त्यांना, भव त्यांना, विभव त्यांना नष्ट करणारा म्हणजे भगवती. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. नमो बुद्धाय. जय भीम. यानंतर वैष्णवी नरेश कांबळे आपल्या समोर येत आहेत. तिचं सुद्धा आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. सर्वप्रथम सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. जय भीम. मी वैष्णवी वर्षा दिनेश कांबळे. मी N12 TV सेंटर, हडको, छत्रपती संभाजीनगर, सिद्धार्थनगर, सातवाहन बुद्ध विहार येथून आलेली आहे. माझे मार्गदर्शक जे सातवाहन बुद्ध विहारामध्ये विहार करतात असे आदरणीय पूजनीय भिक्खू रत्नदीपजी थेरो आहेत आणि त्यांच्याच कृपेने आज मी इथे तुमच्या समोर प्रवचनासाठी उभी आहे. सर्वप्रथम जन्मऋणातून मुक्त मनुष्य, सर्व सत्वांसाठी ज्यांनी दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे तथागत सम्यक संबुद्ध यांना सर्वप्रथम मी त्रिवार वंदन करते. तसेच स्वप्रयत्नातून त्यांनी सर्व दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, अर्थात त्यांचा बौद्ध धम्म, त्या धम्मात सुद्धा मी त्रिवार वंदन करते. पवित्र धम्माचा प्रचार प्रसार करून जगाला बुद्ध म्हणजे काय आणि धम्म म्हणजे काय हे सांगणारे असे श्रावक संघास सुद्धा मी त्रिवार वंदन करते. आणि माझे मार्गदर्शक भिक्खू रत्नदीपजी थेरो यांना त्रिवार वंदन करून त्यांच्या आदेशावरून आजचे प्रवचन सुरू करते. माझ्या आजच्या प्रवचनाचा विषय आहे बौद्ध तत्वज्ञानामध्ये निर्वाणापर्यंत नेण्यासाठी सहाय्य करणारा अशी कोणती संकल्पना आहे जी निर्वाणापर्यंत आपल्याला नेते? तर याचं उत्तर आहे कुशल कर्म. कुशल कर्म आपण बहुतांश वेळी हा शब्द ऐकलेला आहे. कुशल कर्म म्हणजे काय? हे कुशल कर्म खूप लोकांना माहिती आहे, पण काय माहिती आहे? दान देणे, प्रवचन श्रवण करणे, यथायोग्य बोलणे, एवढेच पुण्यकर्म आपल्याला माहिती आहे. पण बुद्ध म्हणतात की हे पुण्यकर्म आहेत, पण याची सुरुवात कशी, याचा मध्य कसा, याचा शेवट कसा हे आपण जाणून घ्या. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ह्या जगात 3 प्रकारचे कर्म आहेत. तथागतांनी 3 भागांमध्ये कर्माची विभागणी केली. पहिल्या कर्मात त्यांनी सांगितलं कायिक कर्म. कायिक कर्म म्हणजे काय? तर शरीराने केलेले कुशल अथवा अकुशल कर्म. आता आपण शरीराने कोणते कोणते कर्म करतो? तर अकुशल कर्मामध्ये हिंसा, चोरी, व्यभिचार हे अंग येतात आणि कुशल कर्मामध्ये यथायोग्य बोलणे, मैत्री भावाने राहणे, दान देणे, संतुष्ट राहणे हे कर्म येतात. बुद्ध म्हणतात कोणताही व्यक्ती शरीराने कुशल कर्म करतो त्याला निर्वाणाचा मार्ग मोकळा आहे. कारण तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात बुद्धांचा धम्म हा स्वप्रयत्नावरती. तथागतांनी कोणाची मदत घेतली का धम्माचा आविष्कार करताना? नाही. त्यांनी त्यांच्या चित्ताला परिशुद्ध करत 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 बौद्ध तत्वज्ञान अर्थात बौद्ध धम्म रचला आणि त्याच बौद्ध धम्म तत्वज्ञानामध्ये बुद्ध सांगतात की ह्या 3 कर्मांना, कुशल कर्मांना आपण आचरण केले पाहिजे. अर्थात आपल्या शरीरामध्ये संतुष्ट राहिले पाहिजे. जो व्यक्ती संतुष्ट राहतो त्याच्या मनामध्ये प्रज्ञा वास करते.
प्रज्ञा म्हणजे काय? तर शरीराचे आरोग्य, मनाचे आरोग्य, सातत्यपूर्ण सराव. ज्याच्या अंगी ज्याचे शरीर निरोगी असेल तो धम्म आचरण करेल, ज्याचे मन परिशुद्ध असेल, एकाग्र चित्त असेल तो कुशल कर्म करेल, ज्याच्यामध्ये सातत्यपूर्ण अभ्यासाची संकल्पना आहे तो धम्माचा साधनेचा अभ्यास करत राहील आणि निर्वाणाच्या मार्गाला जाईल. अर्थात हे कर्म करण्यासाठी प्रज्ञाची जोड आपल्याला घ्यायला हवी असते. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात शरीराचे कर्म आपण हे कुशल करावे, अकुशल कर्म आपण करू नये. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात सब्ब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा सचित्तयो पर्योदपनं येतं बुद्धानुशासनं. बुद्ध म्हणतात परिशुद्ध चित्ताने कर्म करणे. कसे कर्म करणे? कुशल कर्म करणे. कुशल चित्ताने कुशल कर्म केल्यानंतर कुशल अवस्था मिळते. ती अवस्था म्हणजे निब्बाण. निब्बाण म्हणजे काय? तर डोळ्या बंद होण्या अगोदरची अवस्था म्हणजे निर्वाण. डोळा बंद होण्या अगोदरचं सुख, परम सुख म्हणजे निर्वाण, असं तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. बुद्ध म्हणतात कोणत्याही साध्या मनुष्याचा सर्वप्रथम जो काही ध्यास असला पाहिजे, ध्येय असले पाहिजे, ते आहे प्रज्ञा. प्रज्ञाची जोड घेतल्यानंतरच आपल्याला बौद्ध तत्वज्ञानाच्या मार्गाला जाता येईल, असं तथागत सम्यक संबुद्ध आपल्याला शिकवतात. त्यानंतर त्यांनी दुसरे प्रकारचे कर्म सांगितले, ते म्हणजे काही वाचिक कर्म. वाचिक कर्म म्हणजे काय? तर जे आपण बोलण्यातून कर्म करतो ते कर्म. यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत, कुशल आणि अकुशल. अकुशल कर्मामध्ये काय? तर बाष्कळ बडबड, मिथ्याचार, चहाडी चुगली, त्याच्यानंतर कोणालाही अभद्र बोलणे, असत्य बोलणे, हे जे काही आपण अकुशल कर्म करतो ते आपण करू नये. आणि कुशल कर्मामध्ये यथायोग्य बोलणे, सत्य बोलणे, दुसऱ्यांच्या मनाला न लागणारी गोष्ट बोलणे. बहुतांश वेळी आपण काय करत असतो, समोरचा जर आपल्याला जरी मैत्री भावाने बोलत असला तरी आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल द्वेष असतो आणि द्वेषामध्ये आपल्या मुखातून, आपल्या वाणीतून त्याच्याबद्दल अभद्र शब्द निघतात. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, तलवारीपेक्षा जर धार कोणत्या गोष्टीत असेल तर ती म्हणजे आहे आपली वाणी. कारण तलवारीचे घाव हे लगेच भरतात, पण शब्दाने केलेले वार हे सरळ आपल्या चित्ताला लागतात, मनाला लागतात आणि ते कधीही भरल्या जात नाही. त्याच्यामुळे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की वाणीने केलेले कर्म सुद्धा गृहीत धरले जातात. तुम्ही सुद्धा हे कुशल कर्म करावे आणि कुशल चित्ताने चित्त परिशुद्ध करत 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 धम्माचे आचरण करावे, असे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. त्यानंतर तिसऱ्या प्रकारचे कर्म. तिसऱ्या प्रकारचे कर्म म्हणजे काय? तर मानसिक कर्म. बुद्ध म्हणतात शरीराचे कर्म तुम्ही किती केले? 3. काय केले? मैत्री केली, दान दिले, संतुष्ट राहिले. त्यानंतर वाणीतून किती कर्म केले? 4 कर्म केले. तुम्ही यथायोग्य बोललात, सत्य बोललात, चहाडी चुगली केली नाही, सत्य भाषण केले. हे 4. पहिले 3 आणि हे 4. आपण 7 कर्म कशात केले? शरीराचे आणि वाणीचे 7 कर्म केले. आता बुद्ध म्हणतात मनाचे सुद्धा तुम्ही 3 कर्म करा. तर ते 3 कर्म म्हणजे काय? लोभ, द्वेष आणि मोह हे अकुशल कर्म. अकुशल कर्म आहे. प्रेमामध्ये मोह असतो, पण तथागतांच्या धम्मामध्ये मोह आहे का? नाही. तथागतांच्या धम्मामध्ये लोभ आहे का? नाही. तथागतांच्या धम्मामध्ये द्वेष आहे का? नाही. तथागतांच्या धम्मामध्ये असमानता आहे का? नाही. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्याच्या चित्तामध्ये दुसऱ्याबद्दल द्वेष नाही, दुसऱ्याबद्दल अभद्र नाही, अभद्र शब्द निघत नाही, तो कुशल चित्ताने वागतो. जो लोभ, द्वेष आणि मोह यांच्यापासून प्रवृत्त राहतो, त्याच्या संगमात येतच नाही, तो मनुष्य म्हणजे खरा मनुष्य. तथागत सम्यक संबुद्ध यमवग्गो, धम्मपद मध्ये यमवग्गो नावाचा एक संकल्पना आहे. त्यातल्या दुसऱ्या गाथेत तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात मनोपुब्बंगमा धम्मा मनुसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततोनं सुखमेवंती छाया व अन्नपायी. अर्थात तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात कुशल चित्ताने कुशल कर्म करा, आपली वाणी ही कुशल ठेवा, कुशल वाणीने कुशल चित्ताने कुशल कर्म करा. आता हा शब्द तुम्हाला थोडासा अवघड वाटत असेल, कुशल कुशल कुशल. आपण याला सोप्या भाषेत घेऊ. चांगल्या चित्ताने चांगले कर्म करा आणि चांगल्या कर्माने निर्वाणाच्या मार्गाकडे जा. निर्वाणाच्या मार्गाला जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे 3 कर्म करावे लागतात, काया वाचा मना. आपण किती बंधनं पाळली कुशल कर्माची? 10 बंधने. आपण शरीराचे 3 कर्म केले, वाणीचे 4 कर्म केले आणि मनाचे
3 कर्म केले तर आपले जीवन हे योग्य मार्गाला लागेल असे तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. जर कुशल चित्ताने चांगले कर्म केले तर त्याचे फळ कसे मिळते हे आपण अंगुलीमाराच्या उदाहरणाने घेऊ शकतो. आताच माझा धम्मबंधू आर्यन राहुल वाघ यांनी तुम्हाला सांगितलं की अंगुलीमाराला धम्म ही संकल्पनाच माहिती नव्हती. धम्म म्हणजे काय हे त्यांनी ऐकलंच नव्हते. माझ्या धम्म भगिनी सावित्री जाधव हिने सुद्धा सांगितले की धम्मामध्ये समानता असली पाहिजे. धम्मामध्ये शील, प्रज्ञा, करुणा, समाधी यांचे सर्व मिश्रण असले पाहिजे. तेव्हाच धम्म आचरण करायला व्यक्ती सरळ जातो. अंगुलीमाराला माहिती होतं का की आपण जर समजा कुशल चित्ताने कार्य केले तर कुशल गती आपल्याला प्राप्त होते? नाही. जर त्याने तसेच प्रयत्न केले असते, लोकांच्या करंगळ्या कापल्या असत्या, लोकांना मृत्यूला पावलं असतं, त्यांनी मारून टाकलं असतं, तर त्याचे चित्त परिशुद्ध झाले असते का? नाही. तथागत सम्यक संबुद्ध त्यांना खूप छान उपदेश करतात अंगुलीमाराला. ते पहिले येतात, अंगुलीमाराला बोलतात की हे अंगुलीमार, तुझे खरे नाव काय? तर अंगुलीमार म्हणतो की माझे नाव अहिंसक आहे. अहिंसक म्हणजे काय? कधीही हिंसा न करणारा. अंगुलीमार अशा घरात नव्हता की त्या घरामध्ये हिंसा, व्याभिचार, कटू भाषण असे शब्दच नव्हते. कारण त्याचं नावच त्यामुळे ठेवलं होतं कारण की तो अहिंसक होता. त्याच्या परिवारामध्ये कोणीही हिंसा, अकुशल कर्म नावाची गोष्टच त्यांच्या घरात नव्हती. आणि तो एका आश्रमामध्ये शिकण्यासाठी गेला होता. तेव्हा त्या आश्रमाचे जे गुरु होते तेव्हा अंगुलीमाराचे शिक्षण हे झाले होते. आणि तेव्हा आश्रमाची एक व्याख्या होती की जोपर्यंत शिष्य हा गुरुला गुरु दक्षिणा देत नाही तोपर्यंत तो आश्रम सोडत नव्हता. तर म्हणजे शुद्ध अहिंसक हा जातो आणि त्यांच्या गुरुला म्हणतो की आता माझी शिक्षा पूर्ण झाली आहे, तुम्ही सांगा आता तुम्हाला काय गुरु दक्षिणा पाहिजे. तर त्या गुरुच्या मनामध्ये मानसिक अकुशल कर्म होते. तेव्हा तो काय म्हटला की तू किती जणांचे करंगळ्या दे? 1000 करंगळ्या तुम्हाला आणून दे आणि तेव्हा तू इथून जाऊ शकतो. अंगुलीमार काय म्हणाले? ठीक आहे. अंगुलीमार श्रावस्तीतून आले आणि त्या वनामध्ये फिरू लागले. त्यांनी 999 जणांचा खून केला आणि त्या करंगळ्या जमा केल्या आणि त्यांनी पहिलेही खूप खून केले होते, पण ती जी करंगळी होती ते ठेवून विसरून जायचे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या करंगळीचे हार करून गळ्यात घालायला सुरू केलं. असं त्यांनी अनेक खून केले. तथागतांना कळलं, तथागत 3 काळाचे जाणते होते, त्यांना कळालं की अंगुलीमार नावाचा एक व्यक्ती आहे की जो दुसऱ्यांची हत्या करून त्यांची करंगळी हा घेत आहे. तथागत सम्यक संबुद्ध त्या वाटेला जातात अंगुलीमाराकडे. तेव्हा त्या गावातले लोक त्यांना म्हणतात की हे तथागता, हे श्रमणा, तिथे जाऊ नको. तिथं एक दृष्ट मनुष्य आहे जो व्यक्तींच्या करंगळ्या घेत आहे, जीवहानी करत आहे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की जर मी आज तिथं गेलो नाही तर तो अंगुलीमार कधीच पुन्हा अहिंसक बनणार आहे. म्हणून तथागत सम्यक संबुद्ध अंगुलीमार जिथे होता तिथे जातात. अंगुलीमाराला बोलत असताना बुद्ध म्हणतात की तुझं नाव काय? तेव्हा तो म्हणतो की माझं नाव अहिंसक होतं. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध टिळकांचे जाणते होते, त्यामुळे त्यांनी काहीच नाही विचारलं. ते म्हटले की जा, तिथे एक झाड आहे, त्याचं एक मला पान तोडून आण. आता अंगुलीमाराला वाटलं की एवढा मोठा श्रमण एक पान तोडायला सांगतोय. तो लहान बाळासारखा उत्सुकतेने पळाला, ती फांदी तोडली आणि गौतम बुद्धांच्या हातात आणून दिली. बुद्ध म्हटले ही धर आणि ती पुन्हा त्या झाडाला लावून दे. अंगुलीमाराचं मनामध्ये परिवर्तन झालं. त्याला लगेच कळालं की हा साधा मनुष्य नाही, हे तथागत सम्यक संबुद्ध आहे. तेव्हा तो प्रश्न विचारू लागला की हे श्रमणा, तू काय बोलतोयस? तुटलेली फांदी पुन्हा झाडाला कशी लागेल? तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध त्याला उपदेश करतात की अरे अंगुलीमार, जसे तू इतके खून केले, इतक्या जणांची करंगळी घेतलीस, तू पुन्हा लावू शकतोस का? तेव्हा तो म्हणाला नाही गौतमा. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तू 3 प्रकारचे कुशल कर्म कर आणि आपले चित्त परिशुद्ध करून निर्वाणाच्या मार्गाला लाग. तेव्हा अंगुलीमार वंदन करतो आणि त्यांना म्हणतो की हे तथागता, हे श्रमणा, मला तुझ्या संघामध्ये सामील कर. मी मरेपर्यंत बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नांना शरण जाणार आहे. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात ए ही विक्टरी. तथागत सम्यक
त्या काळी तथागत सम्यक संबुद्ध जर म्हटले एही भिक्कवे, तर त्याची उपसंपदा तिथे व्हायची, त्याचे मुंडन तिथे व्हायचे, तो संघातही तिथे सामील व्हायचा. उपसंपदा नावाची विधी आपल्याला माहिती आहे, भिक्खूंना करावी लागते. तर भगवान बुद्धांचे ते 2 शब्दाने तो संघामध्ये सामील होतो आणि तो अंगुलीमारापासून पुन्हा अहिंसक होतो. आणि अहिंसक झाल्यानंतर तो बौद्ध धम्माचा इतका अभ्यास करतो की तो काहीच काळामध्ये अरंत पदाला लाभतो. आणि अरंत पदाला लाभल्यानंतर तो परिभ्रमण करतो आणि बुद्धांचा धम्म हा जगभर पसरवण्याचे तो कार्य करतो. तेव्हा एकदा असाच तो धम्म प्रचार प्रसारासाठी गेला असताना त्याला एक स्त्री भेटते. ती स्त्री पोटोशी होती, तिचा बाळ जन्म घेण्याच्या अवस्थेत होतं. तेव्हा तिच्यासोबत कोणीही नव्हतं, तिथे कोणताही वैद्य, आपल्या भाषेत कोणताही डॉक्टर तिथे नव्हता. तेव्हा अहिंसकाने त्या आईच्या बाळाला जन्म तिथे दिला आणि तेव्हा त्याला कळले की हाच खरा धम्म आहे. म्हणजे त्यांनी एवढे केलेले अकुशल कर्म हे अरंत पदाला लाभल्यानंतर ते मिटले आणि कुशल कर्मांनी त्यांनी एका मुलाला जन्म दिला. आणि अशाच प्रकारे तो त्याच्या मृत्यूपर्यंत अरंताचे काय होत असते महाप्रयाण. तर त्याच्या महाप्रयाणापर्यंत त्याने बौद्ध धम्माचे आचरण केले, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे आपणही बौद्ध धम्म तत्वज्ञानाने, बौद्ध आचरणाने आपण हे कुशल कर्म केले पाहिजे. तथागतांचा बौद्ध धम्म समजण्यासाठी 3 पायऱ्या आवश्यक असतात. पहिली म्हणजे ऐकणे, श्रवण करणे. आपण जर व्यवस्थित धम्म हा ऐकला तर आपल्या मनात बसेल. दुसरी पायरी म्हणजे समजून घेणे. बौद्ध धम्म ऐकला आणि मनात बसला तर तो समजण्यात येईल आणि जर तो समजला तर तो आचरणात येणारच, असं तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात. आणि आपण सुद्धा तथागतांनी सांगितलेल्या आचरण करून आणि बौद्ध तत्वज्ञानामध्ये पुढे पुढे कार्यरत होऊन कुशल कर्म करून आपल्या चित्ताला परिशुद्ध करून नेहमी कुशल कर्म करावे. एवढे बोलून मी माझे प्रवचन संपवले. जय भीम, नमो. उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आज कपिलवस्तू बुद्ध विहार या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. या धम्म सोहळ्याच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांप्रती अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. आज ज्या संपूर्ण परिवाराने धम्म शिबिराच्या आमच्या उपासक उपासिकांना इथे निमंत्रित केलं, आमच्यासह त्यांना भोजनदान दिलं, धम्म वर्गातील मुलांना सुद्धा भोजनदान दिलं, त्या संपूर्ण परिवाराविषयी आम्ही अनंत अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. आजचा हा कार्यक्रम दुहेरी कार्यक्रम आहे. एक तर निमित्त आहे स्मृतिशेष चंद्रभागा आई सोनाजी मोरे यांच्या स्मृती दिनाचं. दुसरं निमित्त आहे वर्षावास धम्म पर्व 2025. तर या संपूर्ण कार्यक्रमासाठी भगवान सोनाजी मोरे, अशोक सोनाजी मोरे, सुरेश सोनाजी मोरे, उषा किसन प्रधान, मंजू देवीदास गिरे, छाया रमेश चालुस्वार, सुहास अमराव आणि अमराव परिवार या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मी उपस्थितांना पुन्हा एकदा अशी सूचना करेल की आपण साधुकार देऊन यांच्या पुण्यांचं अनुमोदन करावं. पुन्हा एकदा जगातल्या 3ही महान रत्नांना मी त्रिवार अभिवादन करतो. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करतो. आज कपिलवस्तू बुद्ध विहार उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या श्रद्धावंतांनी आम्हाला निमंत्रित केलं. आमचे शिबिर त्या वर्षावास धम्म पर्वाच्याही अगोदर सातवाहन बुद्ध विहारामध्ये सुरू होते. पण या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही शिबिरांची संख्या वाढवलेली आहे. जवळजवळ 24 ते 25 शिबिर 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही घेत आहोत. तर अशाच एका शिबिराच्या दरम्यान मोरे साहेब तिथे आले होते आणि त्यांच्या ते निदर्शनास आलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बंदीजी,
आमच्याकडे आपण सगळं तुमची टीम घेऊन भोजनदानासाठी या. तर हे त्यांचं दान आहे. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर हा त्यांचा त्याग आहे. त्यांच्या दानाला, त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या समर्पणासाठी आम्ही पुन्हा एकदा त्या संपूर्ण परिवाराविषयी अनंत अनंत मंगलमैत्री व्यक्त करतो. उपस्थितांनो, वर्षाभर सुरू आहे आणि अनेक बुद्ध विहारांमध्ये वर्षाभास धम्मपर्व 2025च्या या सुवर्णमय काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रंथांचं पठण सुरू आहे. कुठे कुठे प्रवचन सुरू आहेत, कुठे भिक्खू आहेत, कुठे उपासक आहेत. पण ही धम्मनगरी 3 महिने अत्यंत श्रद्धायुक्त माणसं तयार करण्याच्या यशस्वी प्रयत्नामध्ये आहे. आणि याचा आम्हाला मोठा अभिमान आहे की या सर्व चळवळीचे छोटा का होईना पण या चळवळीमध्ये, धम्म चळवळीमध्ये छोटासा वाटा आमचा सुद्धा आहे. तो या अर्थाने की वेळ देणं, एकत्रित बसणं, एकमेकांचे विचार ऐकणं, थोरा मोठ्यांचा सन्मान करणं, समजून घेणं, त्याग करणं, या साऱ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि या साऱ्याच गोष्टीच्या माध्यमातून आमच्या चित्ताची अवस्था खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला बनवता येईल. आणि त्यासाठीच तुमचे, आमचे, साऱ्यांचेच बुद्ध विहारामध्ये जाणाऱ्या सर्वच लोकांचे हे प्रयत्न सुरू आहेत. आणि हे प्रयत्न अधिकाधिक या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही आम्ही करत असतो, हे मात्र तेवढंच महत्वाचं आहे. उपस्थितांनो, इथे एखाद्या अशा विशिष्ट विषयावरती काही मी बोलणार नाहीये कारण वेळ भरपूर झालेला आहे. पण तरी आमचा आजचा वेळ आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिला, पण आमची कमी त्यांनी भरून काढली, हे मात्र तेवढंच खरं आहे. धम्माची गरज काय? धम्माची गरज काय? आता हे जे 3 पोरं आले, तसे अनेक मुलं आणखी 1-2 वर्षात ट्रेन होतील. पण या 3 पोरांकडे पाहून तुम्हाला काही वाटलं का नाही? कोणाला वाटत असेल की माझा नातू याच्या एवढाच आहे, पण त्याला तर काहीच येत नाही. आहे ना? असं वाटलं का नाही बऱ्याच लोकांना? ही तर पोरगी पोरासारखी दिसणारी ती पोरगी गेली वाटते बाहेर आमची. ही तर माझ्या नातीपेक्षा बारीक आहे, लहान आहे, तरी कशी विठ्ठू सारखी बोलायली पटापटा पटापटा आहे. अशा सगळ्या गोष्टी असं ज्यांना ज्यांना वाटलं त्यांनी आपले मुलं हे इतरत्र कुठं न पाठवता विहारात पाठवले पाहिजे. जेव्हा तुम्ही तुमचे मुलं विहारात पाठवाल तेव्हाच खऱ्या अर्थाने त्या मुलांवरती धम्माचे संस्कार लागतील. आम्ही सिद्धार्थ नगरचे रहिवासी आहोत आणि हे सारे मुलं सिद्धार्थ नगरचे आहेत. सिद्धार्थ नगर आपल्या सर्वांना माहित आहे, टीव्ही सेंटरच्या बाजूला. हे जवळजवळ 35 मुलं त्या सातवाहन बुद्ध विहारामध्ये रात्री 11 वाजेपर्यंत बसलेले असतात. आणि म्हणून तापून सुलापून ते तिथं तयार होत आहेत. आणि आम्हालाही असं वाटतंय की बाकी तर सगळं ठीक आहे, आम्ही प्रवचन घेत राहू, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. वंदना तर रोज दिवसातून 2-3 वेळेस आमच्या चालतातच, सूत्रपठनही चालते है ना. तर आम्हालाही असं वाटतंय की पुढची पिढी जर घडवायची असेल तर त्या पुढच्या पिढीला बुद्ध विहारात तुम्हाला टिकवता आलं पाहिजे. आणि जर ती पुढची पिढी तुमच्या बुद्ध विहारात येऊन बसेल तासन तास, तर येणारं त्यांचं आणि तुमच्या समाजाचं आणि तुमच्या धम्माचं भविष्य उज्ज्वल असेल. आणि त्याच धम्माच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सारे जण कामाला लागलेले आहोत, बरोबर आहे. तर म्हणून आज या विहारामध्ये आल्यानंतर सुद्धा एक नवचैतन्य वातावरण निर्माण झालं. पण किती सुंदर बघा ही पेंटिंग, म्हणजे आल्या आल्या असं वाटतं की कुठे आहे ना. ही पेंटिंग पाहिली की वाटते कपिल वस्तू मध्ये आहो, है ना अमोल. ही पेंटिंग पाहिली की वाटते कुशीनगरला आहो, ती पेंटिंग पाहिली की वाटते बुद्धगयाला आहो.
आणि ती पेंटिंग पाहिली की वाटते भीमा कोरेगावला हो. तर हे कपिल वस्तू बुद्ध विहाराचं सुंदर असं कॉम्बिनेशन आम्हाला प्रचंड आवडलं. साऱ्याच गोष्टी पाहिजे ना विहारात, आहे का नाही? तर अतिशय सुंदर, म्हणजे जरी विहार लहान असलं तरी आपल्या ससाने ताई बोलताना बोलल्या होत्या की विहार जरी लहान असलं तरी विहारात येणारे लोक त्यांचे मन मात्र मोठे आहे. आणि त्या मोठ्या मनासाठी मोठ्या मनानं मी सुद्धा भरभरून मंगल मैत्री आज आपणास या ठिकाणी देत आहे. जाता जाता फक्त एवढंच सांगतो की धम्म हा आपल्या आयुष्यामध्ये काय करणार आहे. धम्माची जी महिमा तथागत सम्यक संबुद्धांनी गायलेली आहे, तर ती धम्माची महिमा गात असताना तथागत सम्यक संबुद्धांनी गाथा गायलेली आहे. बुद्ध म्हणतात धम्मपदातील ही गाथा 118 क्रमांकाची गाथा आहे. पुय्यंच पुरीसो कैरा, पुय्यंच पुरीसो कैरा, कैराथे तं पुनं पुनं, तम्मी छद्दं कैराथ सुखो पुण्यस्स उच्चवो. तुम्ही आम्ही ज्याला धम्म 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 म्हणतो, मनुष्याला पुण्य करावे ते वारंवार करावे. पुण्याचा संग्रह हा उच्च सुखाचे कारण आहे. धम्म म्हणजे काय? तर पुण्याचा संग्रह करायला लावणे हे धम्माचं वैशिष्ट्यपूर्ण असं लक्षण आहे. जर पुण्याचा संग्रह नसला तर पुण्य वैष्णवीचं जे तुम्ही प्रवचन ऐकलं त्याच्यामध्ये त्याला सुंदर सांगितलं 10 कुशल कर्म हे पुण्य आहे आणि 10 अकुशल कर्म हे पाप आहे. तर असे कर्म की ज्या कर्माचा संचय तुम्हाला सुखाकडे घेऊन जाईल त्याच कर्म संचयाला धम्म असं म्हटलेलं आहे. मग आज तुम्ही सुद्धा तुमच्या पुण्याचा संचय केलेला आहे, कुशल कर्माचा संचय केलेला आहे. कुशल कर्माचा संचय असा तुम्ही केला की आज या अत्यंत महत्वपूर्ण कालावधीमध्ये काही तास का होईना पण कपिल वस्तू बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये तुम्ही आलात. माझ्यासोबत जे महिला मंडळ आलं त्या बिचाऱ्यांनी तिथून त्या इथे आल्या, इथे येऊन बसल्यात, आणखी बसलेल्या आहेत, पुन्हा इथून तिथं जाणार आहेत आणि मग आपल्या घरी जाणार आहेत. म्हणजे तुम्ही तुमच्या पुण्य संचयासाठी काही काळ का होईना पण घराचा त्याग केला, काही वेळ का होईना पण नवऱ्याचा त्याग केला, काही वेळ का होईना पण नातवांचा त्याग केला, काही वेळ का होईना परंतु आपल्या कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीचा त्याग केला. हे त्याग आहे ना. आणि या त्यागामुळे तुमचे पुण्य संचय झालेले आहेत. म्हणजे पुण्य या अर्थाने जर आपण हा शब्द घेतला तर पुण्य या शब्दाचा अर्थ होते धम्माचं आचरण करणे आणि धम्माचं आचरण करणे या शब्दाचा अर्थ होते म्हणजे पाप न करणे. पाप पुण्य या दोन गोष्टी आमच्या कानावर आल्या की आम्ही मात्र मग सगळं ब्रह्मांड फिरून येतो. पाप पुण्य पाप पुण्य पाप पुण्य अनेक वर्षानुवर्ष हे पाप पुण्य स्वर्ग नरक पाप पुण्य स्वर्ग नरक आमच्या कानापर्यंत आलेला आहे. बुद्ध म्हटले एवढा विचार करायची गोष्ट काही गरज नाही, एवढ्या पुढे जाऊच नका. फक्त एवढं लक्षात ठेवा काया वाचा आणि मनाने शुद्ध कर्म करणे हे पुण्य आहे. त्याला कुशल म्हटलेलं आहे. काया वाचा मनाने दुष्कृत्य करणे हे पाप आहे. आणि सहज सोप्या साध्या भाषेमध्ये कुशल कर्म करणारा व्यक्ती हा दोन्ही प्रकारच्या सुगत्या प्राप्त करत असतो. एक सुगती कोणती आहे? एक सुगती आहे जिवंतपणामध्ये माणसाला मिळणारी सुगती.
दुसरी सुगती अशी आहे की मेल्यानंतर माणसाच्या पंचोपादान स्कंदाला मिळणारी, चित्ताला मिळणारी सुगती. बघा आता तुम्ही म्हणाल की काय बाबा आज केलं तर काही नाही, आम्ही बंदजी सोबत आलो, बसलो, खाल्लं, ऐकलं आणि गेलो. आज म्हणजे असा विचार असेल दुसरं काय आहे ना. विहारात तुम्ही साधना केली हे तुम्ही विसरले का? विहारात काय केलं केली ना. किती वाजता आले? 6 वाजता आले. कोणी 7 वाजता आले, कोणी 8 वाजता आले आहे ना. पण आलेच ना. 5 मिनिटं होईना, 10 मिनिटं होईना, 1 तास होईना, 2 तास होईना, तुम्ही साधना केली ना. बरोबर आहे. साधना तिथे केली आणि इथे येऊन तुम्ही काय केलं? कशाचं अनुमोदन? पुण्याचं अनुमोदन करणार आहात ना. आहे का नाही? समजा मोरेंनी आपल्याला ध्यान करताना पाहिलं नसतं तर मोरेनं इथं आपल्याला निमंत्रित केलं असतं का? समजलं? या अर्थाने म्हणजे हा जो विषय आहे तर हा विषय कसा आहे? हा विषय आहे या उघड्या डोळ्यानं सुगती पाहणे. समजलं? समजलं? समजलं का? नाही समजलं. मोरे कधी आले होते आपल्याकडे? 15 दिवस झाले असते. म्हणजे तुमच्या पुण्यकर्माने ते प्रभावित झाले. तुम्ही जे बसले होते शांत संयमान आणि मग त्यांच्या चित्तामध्ये ती कुशल चेतना जागली आणि म्हणून त्यांनी मला निमंत्रित केलं, माझ्यासह आपणाला निमंत्रित केलं. पुण्यकर्म कसे असतात? मला वाटते ससारीताईच म्हणले आता 15 मिनिटापूर्वी की पुण्यकर्म लगेच फळ देणारे असतात. बरोबर? तात्काळ फळ देणारे असतात ना. तर हे तुमचे पुण्यकर्म कसे आहेत? तात्काळ फळ देणारे आहेत. आणि मी वारंवार तुम्हाला विहारात सांगतो की माय माऊल्यांनो, आपण जेव्हा जेव्हा बसतो तेव्हा तेव्हा आपला एकही सेकंद व्हायला जात नाही. आता 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही जर एवढे शिबिर करत असाल तर निश्चित स्वरूपात तुमच्या पुण्यकर्माचे किती घडे भरू लागले हो. तुमच्या पारमिता पूर्ण होऊ लागल्या ना. तुमच्या पारमिता पूर्ण होऊ लागल्या का नाही? मग ह्या पुण्य पारमितांचे घडे भरत असताना त्या कावळ्यासारखा आहे. त्याला तहान लागली, टाकू लागला खडे. एक खडा टाकला, थोडस पाणी वर आलं. पुन्हा खडा टाकला, पाणी वर आलं. पुन्हा खडा टाकला, पाणी वर आलं. चोचीनं पोटभर पाणी पिलं आणि गेला बरोबर उडून. आम्हाला सुद्धा हे छोटे छोटे पुण्य कर्म करून आमच्या पुण्य पारमितांचे घडे भरायचे आहेत आणि ते एकदा भरल्यानंतर आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनंत अनंत सुखाची प्राप्ती होईल. आणखी अधिक या ठिकाणी आपल्या सर्वांना उपदेश न देता मी जाता जाता फक्त एवढंच सांगतो की आपण या उर्वरित काही महिन्यांमध्ये आणखी दर्जेदार संकल्प करून त्या संकल्पाची पूर्तता करण्याचा वारंवार विचार करावा. कारण हे सुगीचे दिवस पुन्हा येणार नाही. 3 महिने ही जे काही मिळाले आहेत, एकदा एक दिवस गेला, एक क्षण गेला तर पुन्हा आपल्याला ते मिळणार नाही. आणि म्हणून उरवलेल्या या संपूर्ण महिन्यांमध्ये आता मला वाटतं एकच महिना राहिला आहे ना. आज 31 आहे, उद्या 1 आहे, 37 दिवस राहिले म्हणजे बघा. तर त्या 37 दिवसामध्ये काय काय करता खरा बाप्पा. आता जेवढं करायचं ते तर दुपटीनं काम करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीचे संकल्प करावे लागतील आणि हे उर्वरित राहिलेले पुण्यमय दिवस आपल्या सर्वांना बळ देत राहून, ऊर्जा देत राहून आपल्या सर्वांचं या बुद्ध वचनानं कल्याण हो.
हे सत्यवचन आपल्या सर्वांना तारणारे आहे, कारण ते बुद्धाचे वचन आहे. आपल्या सर्वांना आणि आपल्या सर्वांच्या उत्कर्षासाठी, दुःखमुक्तीसाठी आम्ही अनंत अनंत मंगल मैत्री कपिल वस्तु बुद्ध विहार, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी व्यक्त करीत आहोत. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो.